सुरुवातीची बातमी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विधानावरून नव्या वादाची चिन्ह आता समोर आलेली आहेत। राणेंनी एक विधान केलं, त्यावरून चांगलंच घमासान देखील घडलेलं आहे आणि नंतर त्यांनी घुमजाव केला। नेमकं काय घडलंय पाहूया। राम मंदिरावरून शंकराचार्यांचा मुद्दा गाजतोय। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर नंदांनी चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला जाणार नाहीत असं विधान केलं। हिंदू धर्मानुसार मंदिर पूर्ण झालेलं नसताना प्राणप्रतिष्ठा होणं गैर असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शंकराचार्यांचं हिंदूंसाठी योगदान काय असा सवाल करत शंकराचार्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे। नंतर मात्र काही तासातच आपण असं बोललोच नाही म्हणत घुमजावही केलं। चारों शंकराचार्य वहां पर नहीं जा रहे हैं। कारण क्या है, क्यों नहीं जा रहे हैं? किसी राग द्वेष के कारण नहीं, बल्कि शंकराचार्यों का ये दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाएं। अब वहां पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है। सबसे पहली उपेक्षा क्या है कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है। कोई ऐसी परिस्थिति नहीं है की अपने को अचानक कर देना पड़े। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं। हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं। रामाने नमस्कार दिवस पूर्ण होण्याचं कधी होऊ दे, पण रामाची मूर्ती तिथे जागेवर येते, आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आम्हाला। मोदींनी सांगितलं कोणी केलं नाही ते काम केलं ना, राम मंदिर बांधलं, कोणी नाही बांधलं आतापर्यंत। मोदींनी बांधलं ते काम होतं, ते अमुक केले, रामाची तर स्थापना होणार। अरे नसतं होऊ नका, टीका करू नका, एवढंच माझं वाक्य। ते पण बरोबर राणे असे बोलले, आता असे वाद होणार। राणे वादाला कधी घाबरले सांगतो मी 24 वर्ष राजकारणात आहे, मोर दॅन 50 इयर्स वादातूनच आलो। म्हणजे त्यांच्या शंकराचार्यांनी आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत। हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे। तो हमको कहा जा रहा है कि ये लोग तो विरोधी हैं, एंटी मोदी हैं। इसमें एंटी मोदी की क्या बात है? हम एंटी मोदी नहीं है, लेकिन हम एंटी धर्मशास्त्र भी नहीं होना चाहते। धर्मशास्त्र के अकॉर्डिंग ही हम स्वयं चलना चाहेंगे और अपनी जनता को भी चलाना चाहेंगे, क्योंकि हमको धर्मशास्त्र से पुण्य पाप का बोध होता है। राम है ये किसने हमको बताया? हमारे धर्मशास्त्र ने हमको बताया। राम की पूजा करने से तुम कृतकृत्य होोगे, ये किसने हमको बताया? ये राम ने हमको बताया। इसलिए उसी शास्त्र से, जिस शास्त्र से हमने राम को जाना, उसी शास्त्र से उनकी प्रतिष्ठा की विधि भी हम जानते हैं और उसी अनुसार हम करना हमारी बाध्यता है। 1992 में ढांचा ढाया गया, उस समय कोई मुहूर्त थोड़े देखा जा रहा था। उस समय जैसी परिस्थिति थी उसी में आनन फानन में तंबू तान करके भगवान की मूर्ति को ला करके रख दिया गया, उसकी पूजा होती रही। किसी ने प्रश्न उठाया? किसी शंकराचार्य ने नहीं प्रश्न उठाया कि भाई ये क्यों किया जा रहा है, मुहूर्त नहीं है, क्योंकि उस समय परिस्थिति थी। लेकिन आज ऐसी कोई परिस्थिति नहीं है कि हमको जरूरी हो गया कि आज 22 तारीख को ही कर दें। आज तो हमारे पास पूरा मौका है, हम अच्छे से बना करके प्रतिष्ठा कर सकते हैं। लेकिन फिर भी अधूरे मंदिर में प्रतिष्ठा कर दी जा रही है, तो ये हम कैसे स्वीकार कर लें? ये हमको कहना ही पड़ेगा पूछे जाने पर कि ये ठीक नहीं है। राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही, हे आताहून कोणी करू शकलो नाही, विषय घेतला नाही। मोदी साहेबांनी घेतला विषय, बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे। या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात क्या त्याच्यावर टीका करावी? आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले, शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? लाज नाही वाटत? एक तर स्वतःचे फोटो छापताय, मोदी सरकारची गॅरंटी, शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा एक आदर मान तुम्हाला राखायचा नका, हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? आणि तुमच्याकडे आम्ही हिंदुत्वासाठी युती करू? आम्ही कुठे काय बोललो का फटकन अप्पान बोंबलतायत। मग आज माझं जाहीर आव्हान आहे
की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी. हिंदूंची माफी मागा. कारण तुम्ही एक तर शंकराचार्यांचा मानपान ठेवत नाही स्वतःचेच फोटो छापण्यासाठी. कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार, मग माझा फोटो कसा येणार? पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही योगदान विचारताय. काय तुमची लायकी काय? मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपाने ह्यांना काढणार आहे की नाही, कारण हे सुद्धा गद्दारच आहेत. पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पहिले हिंदूंची माफी मागितली पाहिजे. राणेंच्या या विधानावर काही भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय, तर काही नेत्यांनी टीका केली आहे. राणेंना समजत नाही, राणेंना माहीत नाही. राणेंना हे माहीत नाही की शंकराचार्य सगळ्यात मोठे आहेत आणि शंकराचार्य आपण त्यांना जगद्गुरू टाईप आपण म्हणतो. तर त्या शंकराचार्यांच्या माध्यमाद्वारे त्या पूजापाठ होतात हे आपल्या शास्त्रामध्ये हिंदू शास्त्रात लिहिलेलं आहे. इतकं असताना सुद्धा त्या शंकराचार्यांना असं बोलणं म्हणजे नारायण राणेची बुद्धी किती त्या बुद्धीची कीव आहे तिथे. म्हणजे फक्त येऊन जाऊन हुल्लडबाजी करणे बोलणे हेच आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे, बाकी काही केलं नाही. नारायण राणे जे काही बोलले त्यातला एक पार्ट जो आहे तो खरा आहे की राममंदिर हा विषय राजकीय नसून धार्मिक आहे. हे नारायण राणे योग्य बोललेले आहेत. परंतु मला असं समजलं की ते म्हणालेत की बा शंकराचार्यांचं योगदान देशाकरता राष्ट्राकरता काय आहे ते त्यांनी सांगावं. तर मला असं वाटतं की त्याबाबत त्यांना धार्मिक माहिती नसल्यामुळे ते बोलत असावेत. आता शंकराचार्य काय आहेत, त्यांची संख्या किती आहे याची माहिती पाहूयात. हिंदू धर्मात शंकराचार्य हे पद सर्वोच्च मानलं जातं. या पदाची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली होती. आदि शंकराचार्यांनी भारतात 4 मठ स्थापन केले होते. हे 4ही मठ देशाच्या 4 दिशांना आहेत. 4 मठांची जबाबदारी शंकराचार्यांनी 4 शिष्यांना दिली होती. तेव्हापासून भारतात शंकराचार्य पदाची परंपरा सुरू आहे. त्यात 4 मठांच्या प्रमुखांना आजही शंकराचार्य म्हटलं जातं. उत्तरेत बद्रिकाश्रमाचा ज्योतिर्मठ, दक्षिणेत शृंगेरी मठ, पूर्वेला जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ आणि पश्चिमेत द्वारकेचा शारदा मठ आहे. उत्तराखंडातल्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य आहेत स्वामी अविमुक्तेश्वरानंद. तमिळनाडूतल्या शृंगेरी मठाचे शंकराचार्य जगद्गुरू भारती तीर्थ. ओडिशातल्या जगन्नाथपुरीच्या गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती. तर गुजरातच्या द्वारकेच्या शारदा मठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती आहेत. शंकराचार्य होण्यासाठी संन्यासी, गृहस्थाश्रमाचा त्याग, मुंडन, पिंडदान, रुद्राण धारण करणं याशिवाय 4ही वेदांचा अभ्यास असणं गरजेचं असतं. देशभरातले आचार्य, प्रतिष्ठित संतांची सहमती आणि काशी परिषदेच्या मान्यतेनंतर शंकराचार्याची पदवी बहाल होते. हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारात आदि शंकराचार्यांचा मोठा वाटा राहिलाय. वेद उपनिषदांचे पंडित, संस्कृतचं उत्तम ज्ञान यासह आदि शंकराचार्यांना शंकराचा अवतार मानलं जातं. पूर्ण देशात त्यांनी यात्रा करून 4ही दिशांना मठांची स्थापना केली आणि त्याद्वारे हिंदू धर्माच्या प्रसाराचं कार्य शिष्यांना सोपवलं. दरम्यान 2 शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठेस विरोध केला नसल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेच्या आलोक कुमार यांनी केलाय. त्यांच्या दाव्यानुसार 4 पैकी 2 शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं स्वागत केलंय. मात्र ते दोन्ही शंकराचार्य आपल्या सुविधेनुसार नंतरहून राम मंदिराचा दौरा करणार असल्याचंही म्हटलंय. दुसरीकडे मुंबईतल्या सागरी पुलाला अटल सेतू नाव दिलं, पण अटलजींचा फोटो कुठे होता असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते अयोध्येत प्राणप्रतिष्ठा व्हावी अशीही मागणी केली आहे. काल अटल सेतूचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. कुठे अटलजींचा फोटो आहे? अटलजींचा फोटो कुठे दिसला तुम्हाला? जाहिरातीत दिसला? त्या सेतूवरनं कोण चालत होतं एकटं? हा अटलजींचा भाजप आहे. प्रत्येक बॅनरमध्ये, पोस्टरमध्ये, सरकारच्या प्रत्येक
फ्लेक्समध्ये जी जाहिरात दिली होती त्या ठिकाणी जे उद्घाटनाचे आणि बोर्ड लावले होते त्या सर्वमध्ये सध्या अटलजीचा उल्लेख होता, फोटोग्राफ होते. उद्धव ठाकरे हे जेव्हा टीका करतात ते जाणीवपूर्वक, मी वारंवार सांगतो, ते एक नरेटिव्ह सेट करतात काही ना काही पद्धतीने. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.